नमस्कार मित्रांनो, माझे नाव गणेश ठाकरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता. तो म्हणजे की जे जिओ कंपनी आहे, म्हणजे आपण जे जिओचं रिचार्ज करतो त्यामध्ये कंपनीने एक मागच्या महिन्यापासून नवीन एक स्कीम चालू केलेली आहे. त्यामध्ये 349चा रिचार्ज कंपनी सर्वांना कंपल्सरी केला सर्वांनी. पण असं झालेलं आहे की माझ्या गावामध्ये आपण पकडलं तर सर्वच जण 349 सपोर्ट नाही करू शकत. कारण सर्वांकडेच मोठा Android नाही आहे. कोणाकडे जुने मॉडेल्स पण आहेत आणि त्यामध्ये नेट यूज करत नाहीत ते. त्यामध्ये ते 249 किंवा 209 असेच एक रिचार्ज करतात. आता त्यामध्ये कंपनीनं मागच्या वेळेस 249 पण बंद केलेला आहे. नंतर यांनी 300 चालू केला. आता त्यांनी 300 पण बंद केलेला आहे. म्हणजे 299चा पॅक पण बंद केलेला आहे. आता 349 चालू केलेला आहे म्हणजे कंपनी स्वतःची मनमानी करत आहे. त्यामध्ये कंपनी आमच्यावर पण प्रेशर टाकते की तुम्ही 299चा रिचार्ज टाकू नका. असे खूप काही कारनामे कंपनी करत आहे. त्यामध्ये आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे. कारण की प्रत्येकजण हा रिचार्ज अफोर्ड नाही करू शकत. त्यामध्ये कंपनी स्वतःच्या मनाने हे असे काम करते. जर कंपनीने असंच चालू ठेवलं तर मी माझ्या गावामध्ये जिओचे कस्टमर एअरटेलमध्ये कन्व्हर्ट करायला जास्त वेळ लावणार नाही. कारण की मी 7 वर्षापासून जिओमध्ये काम करतोय आणि एअरटेलमध्ये पण काम करतोय. माझ्याकडे 2-3 कंपनीचे काम आहेत. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन. BSNL पण आपण BSNLचे आमच्याकडे नेटवर्क नाही आहे त्यामुळे मी ते काम कमी केलेलं आहे. पण जिओने हे काम ह्या गोष्टीचा लक्षात घेऊन ह्या गोष्टीला मुद्द्यावर घेऊन ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. कारण की ही एक प्रकारची लोकांची दबाव टाकून झालेली लूटच आहे. कसं आहे सर्वांना आता मी कसं आहे म्हणतात कंपनी आम्हाला प्रेशर देते की तुम्ही 299चा रिचार्ज केला तर आम्ही तुमचं काम बंद करून टाकू. पण हे बरोबर नाही आहे. यामध्ये सर्वांनी तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा. धन्यवाद.